असे बिग बॉसचे एपिसोड असले ना मित्रांनो की रिव्ह्यू करायला एकदम मजा येते. कारण असा कोणता एपिसोड असतो त्यामध्ये एकाच कंटेस्टंटची 2-2 रूपं पाहायला मिळतात. म्हणजे अभिजितची 2 रूपं पाहायला मिळाली, त्यानंतर आर्याची 2 रूपं पाहायला मिळाली, निक्कीचं पण डबल ढोलकीपणा पाहायला मिळाला. त्याचबरोबर ए टीम आणि बी टीम काही मताशी सहमत सुद्धा दिसले. म्हणजे काय नवलच होतं ना. पण या सगळ्या गोष्टीवर बोलायच्या आधी सर्वप्रथम आपण कलर्स मराठीचे अभिनंदन करूया की फायनली तुम्ही दिलेला शब्द पाळला. म्हणजे तुम्ही 1.5 तासाचा एपिसोड दाखवला. त्यामुळे तुमचं मनापासून आभार. असेच रोज तुम्ही 1.5 तासाचे एपिसोड दाखवा आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करा, ही मनापासून तुम्हाला विनंती करतोय 7 स्टार मराठीकडून आणि 7 स्टार मराठीच्या पूर्ण फॅमिलीकडून. एपिसोडच्या सुरुवातीला पाहिलं की निक्की आली आणि निक्की सगळ्यांना बोलायला लागली, मला तुमच्याशी काय बोलायचं आहे की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आमच्या दोघांपासून, अरबाज आणि माझ्यापासून. म्हणजे आम्ही असं काय करतो ते तुम्हाला एवढं खराब दिसतंय. कालची जान्हवीने पिन मारली होती त्याचा जाब विचारायला आली. अरबाज बोलतो, यार तुम्ही असं बोलू नका, आमची इमेज बाहेर खराब होते. लाभ 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 बोलायला लागले. आर्या इकडे बोलली की हे बघ, तुम्हा दोघांना जे वागायचं ते तुम्ही वागताय, मग आम्हाला जे बोलायचं ते आम्ही बोलणार. तू मला सांगायचं नाही की मी काय बोलायचं ते. अंकिता गेली, हे आमचं म्हणणं नाही, हे आर्याचं म्हणणं आहे. अभिजित म्हणला, मला काय पर्सनली इश्यू नाहीये. ती आर्याच बोलत होती. आता मला सगळ्यात मोठा हा प्रश्न पडलाय की आर्या ज्यावेळेस निक्कीच्या विरोधात जाते त्यावेळेस तिचा कोणीही सपोर्ट करत नाही. तुम्ही बघितले ना, ए टीम मधली लोक ज्यावेळेस एकमेकांशी भांडायला जातात त्यावेळेस ए टीमचे लोक त्याला कधीही अडवत नाही. पण ज्यावेळेस बी टीम मधला एखादा व्यक्ती जाऊन ए टीम मधल्या लोकांची वाट लावायचा प्रयत्न करतो त्यावेळेस बी टीमचे लोक त्याला सांगतात की बाबा तू वेडी झालीये, तू अशी का बोलते, आमचा याच्यामध्ये हात नाहीये. म्हणजे हे सगळे लोक घाबरट आहेत. यांना ना जशास तसं उत्तर देता येत नाही. म्हणून जान्हवी किल्लेकर आणि निप्पी तांबोळी जे आहे ते शेफारलेले आहे. एनिवे, तर इकडे निक्की जे आहे ती निक्की म्हणते आमची इमेज खराब होते. आता बघा, निक्की स्वतः जाऊन अरबाजच्या मांडीवरती बसली याच्या एपिसोडमध्ये. ते दिसताना कसं दिसलं विज्युअल तुम्हाला सांगा, चांगलं दिसलं का? मग निक्की म्हणते की आम्ही असं काय करतो. त्याचं उत्तर तूच दिलंय निक्की, आज जाऊन तू त्याच्या मांडीवरती बसली. जर का घरातील काही लोक आर्याच्या मताशी सहमत असतील आणि त्यांचंही म्हणणं आहे की कॅप्टन्सी रूमला पडदा लावला पाहिजे, तर काही ना काही करतच असाल ना तुम्ही. जर का तुम्हाला तुमच्या इमेजची एवढीच काळजी आहे तर प्लीज अशा गोष्टी करू नका ज्याने तुमची इमेज खराब होईल. पण आर्याला नंतर मी मांडलं, कारण आर्या जी आहे ती निक्कीकडे गेली आणि म्हणाली की हे बघ निक्की, तू मला वैभवबद्दल बोलायचं बंद कर, मी तुला जे आहे ते अरबाजबद्दल बोलणार नाही, आपण हे डील करूया. आणि निक्कीने हे ओळखलं की भाई मी या गोष्टीला वाढवत बसले तर माझंच नाव खराब होऊ शकतं आणि लगेच ॲक्सेप्ट केलं ना निक्कीने. याआधी कधी तुम्ही बघितले निक्कीने एवढी आणि लगेच गोष्ट ॲक्सेप्ट केलेली नाही, पाहिलं ना. आणि यावेळेस कसं आहे, निक्की कॅप्टन पण आहे ना, तिला माहिती आहे जर का मी विनाकारण एखाद्याशी भांडायला लागली तर माझी कॅप्टन्सीची वाट जी आहे ती ही लोक जे आहेत ते लावू शकतात. त्यानंतर जे आहे ते अभिजित बोलतोय की भाई मी निक्की सारख्या एखाद्या मुलीवरती असे कसे आरोप लावन, म्हणजे हे माझ्याकडून शक्यच नाहीये. बाबा अभिजित, नक्की काय आहे निक्कीचं तुझं मॅटर काय आहे? संपूर्ण महाराष्ट्राला समजू दे. तो वारंवार म्हणतो ना की संपूर्ण महाराष्ट्र बघतोय, हुशार पण आहे. पण अभिजित सर, मला प्लीज सांगा की काय मॅटर आहे? म्हणजे निक्कीचा विषय आल्यानंतर एवढा तुमच्या मनात सॉफ्ट कॉर्नर काय येतोय? आता आपण ना विस्तारमध्ये बोलूया. अंकिता जे आहे ते जेवण बनवत असते नाश्त्याला, तिकडे निक्की येते, पराठे मागते आणि हा म्हणतो 2 पराठे घे. आणि नंतर या लोकांना बोलतो की मी जे आहे ते मस्करीत बोललो, तिला मस्करीत बोललो. हे सगळ्यांसमोर झालं. नंतर निक्की आली आणि तिने विचारलं, काय पराठ्याचा काय इश्यू झाला इकडे, तुम्ही असं का बोलताय? नाही नाही, तुला भेटले ना 2, तुला भेटले ना. मग अंकिता डायरेक्ट बोलली, आता तर तू बोलला मस्करीत तिला घे म्हटलं. बोलला ना मस्करीमध्ये. अरे नाही रे अंकिता, तू काय बोलते, मी असं कधी बोलले, मी अजिबात सुद्धा असं बोललो नाही. अरे अभिजित सर, म्हणजे तुम्ही 1 सेकंड मध्ये दुनिया बदल दी, जज्बात बदल दी, ये क्या हो गया? असं रिॲक्ट करायला लागला तुम्ही? अहो संपूर्ण महाराष्ट्र बघतो, एवढी पलटी मारायची काय गरज आहे? हा बोललो बाई निक्की, आम्ही ठरवलं तर घरातील प्रत्येक सदस्याला 1-1, 2-2च पराठे बनवणार आहे. व्हेज लोकांसाठी वेगळं बनवलं, नॉन व्हेज लोकांसाठी वेगळं बनवलेलं आहे. आणि तू आता मागे आल्यानंतर मी तुला टोमण्यामध्ये ही गोष्ट बोललो होतो, बोलायचं ना. काय झालं असतं बोललो तर? म्हणजे तू एवढा कसा रे पलटी मास्तर आहे? मग तुझ्या टीमच्या लोकांनी तुझ्यावरती विश्वास तरी का ठेवायचा? निक्कीचा विषय आल्यानंतर अभिजितला नक्की होतंय तरी काय? काय होते, अंगामधून मुंग्या येतात ते का भीती वाटते काय? निक्की म्हणजे कोण आहे अभिजितसाठी? हा प्रश्न आहे ना. मी तुम्हाला सांगतो कोण आहे निक्की अभिजितसाठी. काय मित्रांनो, अभिजित जो आहे ना निक्कीच्या बाबतीत तर डबल ढोलकीपणा करतोय. काही लोकांना पटणार नाही इकडे, मी सांगतो अभिजित डबल ढोलकीपणा का करतोय, नंतर निक्की बद्दल पण बोलणार आहे. अभिजित जो आहे तो बी टीमचा मेंबर आहे, ठीक आहे.
बी टीममध्ये प्लॅनिंग होतं तसं अभिजित वागतोय, सगळे लोक तसे वागत आहेत. पण ज्या वेळेस निक्कीबद्दल काय बोलायची गोष्ट आली त्या वेळेस तो बोलायचं टाळत असतो. जसं की काल निक्कीच्या कॅप्टनशिपमध्ये त्याला त्रास द्यायच्या काही गोष्टीची चर्चा चालली, तिकडे बोलला नाही आपण आपली ड्युटी करायची आहे. आज सुद्धा पर्यटकाचा विषय आला, डायरेक्ट पलटी मारली. म्हणजे निक्की त्या दिवशी बोलली की मी खोटी शपथ घेते का, त्यावर बोलला माझा सहमत नाही, ते टीमचा भाग असल्यामुळे मला ते करावं लागलं. आता इकडे जे आहे ते बरेच लोक हे म्हणतील की अभिजितचा स्वतःचा असा इंडिव्हिज्युअल गेम आहे म्हणून त्याने त्याचं इंडिव्हिज्युअल मत मांडलं. मला इकडे असं बोलायचंय, अभिजितचा जर का इंडिव्हिज्युअल गेम आहे, अभिजितचं जर का इंडिव्हिज्युअल मत आहे, तर अभिजितने इंडिव्हिज्युअलच गेम खेळावा, अभिजितने टीमचा सहारा घेऊ नये. साधं सरळ लॉजिक आहे. निक्की कोण आहे? निक्की समोरच्या टीमची मोरकी आहे. आता ही निक्की समोरच्या टीमची लीड प्लेयर आहे आणि तिच्या बाबतीत जर का असा हा सॉफ्ट वागत असेल तर त्याच्या टीमच्या लोकांना त्याच्याबद्दल संशय येणार. आता बोलले ना पॅड्याने डीपी की बाबा हा कधी ना कधी आपल्याला धोका देणार. खरे धोका मिळू शकतो अभिजितकडून. अभिजित जे आहे ते निक्कीच्या बाबतीत एवढा सॉफ्ट वागतोय, ती गोष्ट कुणालाही खटकण्यासारखी आहे. जर का अभिजितला इंडिव्हिज्युअल गेम खेळायचा आहे तर त्याने बी टीमचा सहारा घेण्याची गरजच नाही ना. निक्की बरोबर तुझा तू गेम खेळ. कसं आहे, तुझ्या गेमसाठी तू बी टीमचा वापर करतोय आणि तुझ्या स्वार्थासाठी तू निक्कीकडे जातोय. या दोन गोष्टी आहेत की नाही तुम्ही सांगा? उघड आहेत. जर का तुला निक्की हवी असेल तर तू बी टीम सोड, जर का तुला निक्की हवी नसेल तर तू बी टीम मध्ये ये. साधे सरळ गणित आहे. पण या माणसाला काय बी टीम पण हवी आणि निक्की पण हवी आहे. मग बी टीमच्या लोकांनी तुझ्यावरती विश्वास का ठेवायचा? कारण तू ज्या मुलीशी मैत्री केली ती जी मुलगी आहे ती तुमच्या टीमची मेन जी आहे ती दुश्मन आहे आणि हिच्याबरोबर जर का तू चांगले संबंध ठेवायला लागला तर तुझ्या टीममधल्या लोकांना संशय येणार आहे. म्हणून मला असं वाटतंय कुठे ना कुठे जे आहे ते अभिजित जो आहे तो डबल ढोलकी जो आहे तो गेम खेळत आहे आणि या डबल ढोलकीपणाला जे आहे ते घरातील त्याची बी टीम जी आहे ती कंटाळणार आहे आणि बी टीमला अभिजितचं वागणं पटत नाही, डीपीला पटत नाही, अंकिताला पटत नाही. इवन वैभव आणि अरबाजने या संधीचा फायदा घ्यायचं ठरवलं आणि ते अंकिताकडे आले. अंकिताला सांगायला लागले की यार अभिजित किती डबल ढोलकी आहे बघ, निक्की बरोबर असं बोलतोय असं करतोय, आम्हाला पण समजत नाही. हा वैभव सांगतोय आणि अंकिता पण भडकली आणि ती पण व्यक्त होते त्याच्यापाशी. इकडं अंकिता काही चुकली नाही कारण ही सगळी गोष्ट आहे ना सगळ्यांसमोर झाली होती, तरी सुद्धा अभिजितने पलटी मारली. बरं निक्की पण या लोकांकडे गेली आणि म्हणते हे अभिजित माझ्याबद्दल असा का बघतो, त्याच्या टीमच्या लोकांशी खोटं बोलतो, नक्की हा डबल ढोलकी आहे. म्हणजे निक्की सुद्धा बोलते अभिजितला डबल ढोलकी आहे आणि नंतर त्याच्याच समोर निक्की जाते आणि त्याला बोलते माझ्या टीमवाले लोक बघ ना तुझ्याविषयी का संशय घेतात, आपली एक मैत्री असू शकत नाही का? ते सर पण असे म्हटले होते ना तुमची एक वेगळी मैत्री असू शकते. मी निक्कीला आणि अभिजितला हाच सल्ला देईन की बाई जर का तुम्हाला वेगळी मैत्री करायची तरी तुम्ही टीमचा सहारा घेऊन जे आहे ते अजिबात सुद्धा खेळू नका. कारण तुम्ही टीमचा सहारा घेताय तुमच्या फायद्यासाठी आणि तुमचा फायदा करून झाला की तुम्ही जे आहे ते तुमची मैत्री निभवायला येत आहात आणि ते कुठं ना कुठं तुमच्या टीमला जे खटकणार आहेत. म्हणून निक्की आणि अभिजित जे आहेत ते डबल ढोलकी गेम खेळत आहेत. पण बी टीम जी आहे ते सगळ्यात मोठी चूक काय करते, ती अरबाज आणि वैभववरती विश्वास ठेवते. कारण अरबाज आणि वैभव अभिजित विषयी बोलत आहेत. जर का बी टीमला अभिजित विषयी प्रॉब्लेम आहे तर तोंडावरती क्लिअर करा, तुमच्या आपापसात चर्चा करा. तुम्ही ए टीम बरोबर जाऊन काहीच चर्चा करायची गरज मात्र नाहीये. पण तसं होताना यांच्याकडून दिसत नाहीये आणि अभिजितवरती सुद्धा हे लोक जास्त नाराज आहेत आणि म्हणून जो आहे तुम्हाला इकडे अभिजितचा जो आहे तो डबल ढोलकी जो आहे तो गेम दिसत आहे. इकडे अरबाज बोलला ना की तो सेल्फ ऑब्सेस आहे, त्याला काहीतरी करून दाखवायचं आहे, त्याला तुमच्या ग्रुपला लीड करायचं आहे. बेसिकली हे सगळं जे म्हणणं होतं हे अंकिता डीपी यांचं जे आहे ते कान भरण्यासारखं होतं असं मला वाटतंय, बाकी काही सुद्धा नाहीये. घरामध्ये झाला साधा सरळ नॉमिनेशन टास्क. या नॉमिनेशन टास्कमध्ये सुद्धा बऱ्याच लोकांचे नवीन नवीन चेहरे पाहायला मिळाले. आता या नॉमिनेशन टास्कमध्ये जे आहे ते बजर वाजवत होता. जो सगळ्यात आधी बजर वाजवेल त्याच्या गळ्यात ज्याचा फोटो होता तो फोटो जो आहे तो चुलीमध्ये टाकायचा होता आणि त्याला नॉमिनेट करायचं होतं. आता प्रत्येक कंटेस्टंटकडे वेगवेगळे फोटो आले. तुम्ही पाहिलं पॅडीकडे जान्हवीचा होता, नंतर जान्हवीकडे आर्याचा होता, त्याच्यानंतर छोटा पुटारीकडे अभिजितचा होता, अभिजितकडे वैभवचा होता, अरबाजकडे पॅडीचा होता. म्हणजे असे वेगवेगळे जे फोटो आहेत ते एकमेकांकडे आले होते आणि त्यांना जे आहे ते एकमेकांना नॉमिनेट करायचं होतं. आता या नॉमिनेशन टास्कमध्ये बी टीमने आपली एक स्ट्रॅटेजी ठरवली होती आणि ए टीमने एक स्ट्रॅटेजी ठरवली होती. पण टास्क असा होता की दोन्ही लोकांना जे आहे ते एकमेकांशी जाऊन संवाद करायचं लागणार होता. कारण जर का तुम्ही एकमेकांशी संवाद नसता केला तर कुणीही कोणाला नॉमिनेट केलं असतं. त्यामुळे अरबाजने जे आहे ते पॅडीशी डील करायचं ठरवलं. त्यानंतर जे आहे ते वैभव जो आहे तो अभिजित बरोबर डील करायला बघत होता. त्यानंतर पॅडी आणि जान्हवीचं पण डील जे आहे ते ऑलमोस्ट म्हणजे याबद्दल चर्चा होताना आपण पाहिली. त्यानंतर आपण काय पाहतोय
की आर्या जे आहे आर्या तिच्या मतावर ठाम होती. तर सगळ्यांनी जे आहे ते आपापल्या पद्धतीने जे आहे ते चर्चा करायची ठरवली होती. आता इकडे काय आहे मित्रांनो, बी टीमचा नक्की इश्यू काय आहे मला समजत नाही आहे. आता मी दोन्ही बाजू क्लिअर करायचा प्रयत्न करणार आहे. आता काय आहे, आर्या जी आहे ती पक्की दुश्मन आहे जान्हवी आणि निक्कीची. ही लोक तिला कधीच वाचू शकत नाही, कारण त्यांना जे आहे ते आर्याला नॉमिनेशनमध्ये टाकायचं आहे. करेक्ट आहे. पण बी टीमकडून अशी एकही डील झाली नाहीये समोरच्या लोकांकडे की तुम्ही आर्याला पण वाचवा. म्हणजे एकही व्यक्ती तिकडे गेला नाही आणि असं बोलला नाही की तुम्ही आर्याला वाचवा. आर्या वाचली काय नाही वाचली काय बी टीमला काही फरक नाही पडत. हा एक मुद्दा आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा एक मुद्दा आहे की बाबा आर्या तर वाचणारच नव्हती हे बी टीमला माहिती आहे, की कारण ही लोक तिला वाचवणार नव्हती. पण आर्या जे आहे ते अभिजितला सपोर्ट करून वैभवला नॉमिनेट करायला मदत करू शकत होती. या लोकांनी आर्यावरती आरोप लावला की तू जर का आधी बजर वाजवला होता तिकडे तो पलटी मारायला पाहिजे होती आणि हे बोलायला पाहिजे होतं की अभिजितने पहिला बजर वाजवला. त्यामुळे जे ही लोक आहेत ते आर्यावरती नाराज झाले. त्या लोकांनी आपापसात चर्चा केल्यानंतर तरीही कोणी कोणाचं ऐकलं नाही. जान्हवी गेली आणि आर्याला तिने जे आहे ते नॉमिनेट केलं. आता दुसऱ्या वेळेस अभिजित त्याच्या मतावर ठाम होता. आता अभिजितला हे लोक समजवत होते की भाई तू वैभवला करू नको, आम्ही तुला वाचवतो. पण अभिजित बोलला की यार गेल्या वेळेस या लोकांनी मला नॉमिनेशनमध्ये टाकलं होतं, तर यावेळेस मी त्याला नॉमिनेशनमध्ये टाकणार. लोक माझ्या तोंडात शेण घालतील, बोलतील की बाबा ह्याने तुला केलं आणि तू आता याला का करत नाहीये. करेक्ट आहे अभिजित तुमचं. म्हणजे तुम्ही ज्या मतावर तुमच्या ठाम राहिलात याबद्दल तुमचं मनापासून आभार. बी टीमच्या प्रत्येक मेंबरनी असाच गेम खेळला तर ए टीमच्या लोकांच्या तोंडातून आवाज सुद्धा निघणार नाही. बाय मला वैभवलाच नॉमिनेट करायचं या मताशी ठाम राहिल्यामुळे अभिजितची उंची जी आहे ना घरातील बाकी कंटेस्टंटपेक्षा आता एवढी अशी उंच झालेली आहे, कारण तो त्याच्या मतावरती ठाम राहिला. तू मला केलं ना तर मी तुला सोडणार नाही. माझी चूक नसताना तू मला गेल्या आठवड्यात नॉमिनेट केलं होतं, तर या आठवड्यात मी तुला नॉमिनेट करणार आहे. भले तू मला नॉमिनेट कर, भले तू माझं काही वाकडं कर, मला काही सुद्धा फरक नाही पडणार, पण मी तुलाच नॉमिनेट करणार. वा अभिजित वा. खरं ना ही ट्रीटमेंट जी आहे ना ए टीमच्या लोकांना मिळायलाच हवी. ए टीमचे लोक किती जरी प्लॅन करत असतील पण तू शेवटपर्यंत तुझ्या मतावरती ठाम राहिला, हीच सगळ्यात मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे तुझ्यासाठी सुद्धा आणि तुझ्या टीमसाठी सुद्धा. अभिजितने हे करेक्ट ओळखलेलं आहे की पब्लिकला हेच हवंय की जे लोक तुम्हाला नडत आहेत त्याला जशास तसं नडा. जर का आम्ही त्या व्यक्तीला जशास तसं नाही नडलो तर आमचंच नाव खराब होणार आहे. म्हणून त्याने वैभवला नॉमिनेट केलेलं आहे. बी टीमचं पूर्ण प्लॅनिंग झालं होतं. बी टीमचं हे म्हणणं होतं की बजर तर आर्यानेच पहिला वाजवलं होतं, तुम्ही बघितलं होतं. पण अभिजितच्या पायाला लागल्यामुळे जे आहे ते अभिजितला आर्याने बोलायला पाहिजे होतं की भाई आता मी तर नॉमिनेट झाली पण तुला चान्स देते वैभवला नॉमिनेट करायला. आर्याचं जे आहे तिचं मत होतं. पण मला इकडे असं वाटतंय की आर्याने जे आहे ते त्याच्या टीमची गोष्ट ऐकायला हवी होती, कारण निक्की आणि जान्हवी जे आहे ते कोणाचंच ऐकणार नव्हत्या. त्या आर्याला नॉमिनेट करणार होत्या आणि करणार होत्याच. त्यामुळे आर्याचे वाचण्याचे खूप कमी चान्सेस होते, पण अभिजितचे वाचण्याचे हाय चान्सेस होते. जर का आर्याने तिकडे बोलले असते मी नाही अभिजितने पहिलं वाजवलं तर कदाचित जे आहे तिकडे अभिजित वाचला असता नॉमिनेशन पासून. पण टीमच्या विरोधात जाऊन खेळली. नंतर क्लेरिफिकेशन नावाचा त्याच्याकडे काही सुद्धा प्रकार नव्हता. ती जी आहे ते तिच्याशीच बोलत होती, काय बोलत होती तिचं तिला समजत नव्हतं. आणि त्यामुळे बी टीमचे लोक जे आहेत ते आर्यावरती खूप जास्त नाराज झाले. आणि मला असं वाटतं की त्यांचं नाराज होणं बनतंच, कारण बी टीमच्या स्ट्रॅटजीचा भाग म्हणून जे आहे तिने अभिजितला संधी द्यायला हवी होती. पण कुठेतरी मला असं वाटतंय की बी टीमने जे आहे ते इकडे अजून स्ट्रॉंग गेम खेळायचा प्रयत्न करायला हवा होता. स्वतः नॉमिनेशनमध्ये गेला असतं तरी चाललं असतं, पण समोरच्या लोकांना नॉमिनेट करायचा प्रयत्न करायला हवा होता. काय मित्रांनो, तुम्ही डील करून जे आहे ते सेफ व्हाल, पण बाहेर जे प्रेक्षक बघतात आहे ना त्या प्रेक्षकांना कुठेतरी हे वाटू शकतं की भाई ज्या लोकांसाठी आम्ही इकडे कमेंट सेक्शनमध्ये वाद घालतोय, ज्या लोकांना आम्ही सपोर्ट करतोय तीच लोक गेममध्ये इन्व्हॉल्व सुद्धा दिसत नाहीये. काय झालं असतं, जास्तीत जास्त 80 लोक नॉमिनेट झाले असते, पण गेम दाखवायचा प्रयत्न तरी करायला हवा होता. जसा अभिजितने गेम दाखवायचा प्रयत्न केला तसा बाकी लोकांनी सुद्धा गेम दाखवायचा प्रयत्न करायला हवा होता असं मला वाटतंय. अभिजितला लागल्यामुळे जे आहे ते अभिजितने एक डील केलं वैभव बरोबर की भाई मी पहिला नॉमिनेट होतो, नंतर तू मला जे आहे ते नॉमिनेट कर, आणि हे डील ॲक्सेप्ट केलं. पण अरबाज इकडे जे आहे ते पलटी मारायला जात होता. त्यावेळेस जान्हवीचा चेहरा जो आहे तो असा झाला होता. म्हणजे जान्हवीला वाटलं की आता बाबा मला नॉमिनेट करतात की काय, ही लोक पलटी मारतात काय, कारण अरबाज पलटी मारायला गेला तर पॅडी दादा मला नॉमिनेट करू शकतो. निक्की पण आली नाही, तुम्ही शब्द दिलाय पाळा. म्हणजे निक्की आणि जान्हवीला सुद्धा वैभवला वाचवायचा नव्हता.
हे स्पष्ट दिसत होतं. पॅडी दादा भारी खेळले. पॅडी दादानी अभिजितसाठी जे आहे ते कॉम्प्रोमाइज केलं, कारण पॅडी दादाला जे आहे ते जान्हवीला नॉमिनेट करायचंच होतं, काही करून करायचं होतं आणि त्यांचं जे आहे ते ठरलेलं होतं. पण अभिजित एवढा ठामपणे पेटला होता, त्याला वैभवला नॉमिनेट करायचं होतं, म्हणून पॅडी दादाने जे आहे ते तिकडं जाऊन जे आहे ते त्याला सपोर्ट केला. आणि ही चांगल्या टीमची निशाणी आहे. म्हणजे जर का तुमच्या एखाद्या टीम मेंबरला तुमची गरज आहे तर तुम्ही तिकडे जाऊन मदत करत आहात. पॅडी दादा खूप छान पेटलेले आहेत. डायरेक्ट निक्कीला सुद्धा चॅलेंज दिलं की तुझ्या कॅप्टन्सीमध्ये जर का एखादा माणूस रूल तोडतोय तर तुला ते रूल दिसत आहेत, पण ज्यावेळेस दुसऱ्याची कॅप्टन्सी असते त्यावेळेस तू नियम तोडते, त्यावेळेस काय असतं. पॅडी दादाने डायरेक्ट जे आहे ते निक्कीला इकडं एक्सपोज करून टाकलेलं आहे. तर एकंदरीतच हे डील झाल्यानंतर काय मित्रांनो, तर अभिजित नॉमिनेट झाला आणि अभिजितनं जे आहे ते वैभवला सुद्धा जे आहे ते नॉमिनेट केलं. आणि मला असं वाटतंय की ज्या वेळेस अरबाज पलटी मारत होता त्यावेळेस पॅडी दादाचं वाक्य जे आहे ते मला खूप आवडलं. पॅडी दादा बोलला की तू गेम जिंकशील रे, पण बाहेर तुझा पर्स्पेक्टिव्ह जाईल ना ऑडियन्समध्ये तो खूप खराब जाणार आहे अरबाज, हे लक्षात ठेव. आम्ही भले इकडे गेम हारू पण तुम्ही बाहेर खराब दिसणार, आणि याची भीती त्या लोकांना आहे. आणि त्यामुळे जे आहे ते वैभवने जे आहे ते अरबाजला तिकडे अडवलं, कारण त्यांना सुद्धा प्रेक्षकांसमोर खराब दिसायचं नव्हतं. पण आता काय मित्रांनो, वेळ निघून गेलेली आहे. ए टीम काहीच करू शकत नाही, कारण प्रेक्षकांच्या मनात जे आहे त्यांचं स्थान जे आहे ते स्थान अजिबात सुद्धा राहिलं नाहीये. जान्हवी इकडे काय बोलली माहिती आहे मित्रांनो, जान्हवी बोलली की आपल्याला प्रेक्षकांसमोर वाईट दिसायचं नाहीये, मला नॉमिनेट व्हायला काय हरकत नव्हती, पण आपल्याला प्रेक्षकांसमोर वाईट दिसायचं नव्हतं, कारण जे आहे आपण शब्द दिला होता. जान्हवी ते शब्द वगैरे काही नव्हतं तुमच्यासाठी, तुमच्या चेहऱ्यावर साफ भीती दिसत होती की तुम्ही घाबरला होता, तुमचा चेहरा जे आहे तो एकदम पडला होता. त्यामुळे जे आहे ते तुम्ही ना नंतर डायलॉगबाजी मारून जे आहे ते तुम्हाला कव्हर अप करायचा प्रयत्न जे आहे ते करत होते. टास्क संपल्यानंतर जे आहे ते आर्या अभिजितला क्लेरिफिकेशन द्यायला गेली, पण ते शक्य नाही झालं. आणि टास्क संपण्याच्या शेवटी हे समजलं की 4 लोक घरातून बाहेर जायला नॉमिनेट झालेले आहेत, वैभव, इरिना, आर्या आणि अभिजित. आपण आधीच न्यूज दिली होती आपल्या चॅनलवरती, नॉमिनेशन लिस्ट कधीच आली होती. ओके, आता निक्कीला जे आहे ना आर्याने जशाच तशी ट्रीटमेंट द्यायचं ठरवलेलं आहे. तुम्हाला माहित होतं, दुपारी प्रोमो आला होता, तिने जे आहे ते निक्कीला त्रास द्यायचं ठरवलं, निक्कीने जबरदस्ती केली तिकडे पांघरून हे करण्यासाठी, पण आर्या काय ऐकायला तयार नाही. अख्खी जी बीच्या टीम आहे ती आर्याला समजावल्या जाते, ए टीम आर्याला समजावली जाते, पण आर्या जे आहे ते कोणाचं ऐकत नाहीये. तर मला बी टीमला एक प्रश्न विचारायचा आहे, साधा सरळ प्रश्न आहे की भाई ज्यावेळेस निक्की तिकडे कंटेनर उचलत नव्हती त्यावेळेस ए टीमचे लोक आहेत तिकडे आली होती का तिला समजायला की तो असं का करते. उलट ए टीमचे लोक या लोकांशी भांडायला आणि बोलले तुम्ही तिच्या कंटेनरला हात का लावला. आता जर का आर्या करते तर तुम्ही तिच्या पाठीशी उभं का राहत नाही. जसा सूरज चव्हाण आर्याच्या पाठी उभा राहिला आणि बोलला की जिकडं अत्याचार होईल तिकडे सूरज चव्हाण उभा असेल, तसं बी टीम अख्खी आर्याच्या मागं का उभा नाही राहिली. या निक्कीने किती लोकांना त्रास दिलाय, किती भयंकर त्रास दिलाय. त्या निक्कीला जर का सरळ करायचं असेल, तिला जर का तिच्या औषधाची टेस्ट द्यायची असेल तर तिच्याशी तसं वागणंच गरजेचं आहे ना. जर का तुम्ही जशाच तसं उत्तर नाही दिलं तर समोरचे लोक तुम्हाला काहीही बोलतील. जसं की पॅडी दादाचा अपमान झाला, लोकांना राग आला, पण पॅडी दादा त्या पद्धतीने रिप्लाय दिला का, त्यांनी नाही दिला. किंवा वर्षाताईने आज ज्या पद्धतीने जान्हवीला गप्प केलं ते आधीच गप्प केलं असतं त्यांनी तर ह्या लोकांचं एवढं बोलायचं धाडस झालं असतं का. म्हणजे जान्हवीला काय बोलल्या की बाई निक्की तू इकडे ड्रामा करत होती त्यावेळेस तू तिला अडवलं होतं का, मग आता तू मला काय सांगते मी काय बोलायचं मी का नाही बोलायचं ते. म्हणजे या ठिकाणी बी टीमने आर्याचा सपोर्ट करायला हवा, पण बी टीम आर्याला सपोर्ट करत नाहीये. बी टीममध्ये साधू संत भरलेले आहेत, त्यांना समजतच नाहीये की बाबा इकडे बिग बॉसच्या घरात गेम सुरू आहे, इकडे यांचा चांगुलपणा जो आहे तो फक्त तात्पुरता चांगला दिसेल पण गेममध्ये याचा फायदा होणार नाहीये. प्रेक्षकांना सुद्धा यांचा जो आहे तो चांगुलपणा आता आवडायचा बंद झालेला आहे, कारण प्रेक्षकांची ही इच्छा आहे की समोरचे लोक जर का तुम्हाला त्रास देतात तर तुम्ही सुद्धा त्यांना त्याच पद्धतीने त्रास द्यायला हवा, पण ही लोक तसं काय वागत नाहीयेत. आता अभिजित जो आहे तो आर्यावरती नाराज आहे, सूरज बरोबर बोलताना तो जो आहे तो तिकडून निघून सुद्धा गेलेला आहे. अरबाजला सुद्धा अभिजित बरोबर निक्की बसली जाऊन त्याचा राग आलाय आणि दोघांमध्ये सुद्धा वाद विवाद झालेला आहे. तुम्ही सगळं पाहिलेलं आहे. आर्या जे आहे ते कोणाचं ऐकत नाही आणि निक्कीला त्रास देत आहे. पण यातून 2 गोष्टी दिसलेल्या आहे. अभिजित जो आहे तो रॉंग दिसला काही ठिकाणी, तर नॉमिनेशन टास्कमध्ये ओके दिसलेला आहे. आर्या जे आहे ते काही ठिकाणी बालिश वागते, काही ठिकाणी खूप स्ट्रिक्ट निर्णय घेते. टीम बी ने जो आहे तो अजून स्ट्रॉंग पद्धतीने जो आहे तो स्टँड घ्यायला शिकलं पाहिजे असं वाटतंय. आणि ए टीममधले जे फाटाफूट आहे ते आता चव्हाट्यावर आलेले आहे आणि मला असं वाटतं की वैभव आणि हे सगळी लोक जे आहेत ते आता
निक्कीला सोडून जाणार आहेत. तुमचं काय म्हणणं या सगळ्या एपिसोडबद्दल मला नक्की सांगा कमेंटमध्ये. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.